पुन्हा एकदा जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरला। मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू आहे। नुकतंच त्यांनी ध्वजारोहण केलेलं आहे। त्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री भाषण करतात आणि या भाषणादरम्यान अचानक काहीतरी गोंधळ निर्माण झालेला आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमधून। मुख्यमंत्र्यांचं भाषण आपल्याला ऐकू येतंय आणि त्याच वेळी काही जणांनी घोषणाबाजी केली, हुल्लडबाजी केली आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत जोडले गेलेत। कृष्णा, नेमकं काय घडलेलं आहे? कोण आहेत हे घोषणाबाजी करणारे? आता आपण पाहिलं तर ओबीसीवर अन्याय होतोय अशा प्रकारची घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केलेली आहे। शिवाय काळे झेंडे देखील त्यांनी दाखवलेले आहेत, म्हणजे काळा कपडा देखील त्यांनी घातलेला होता आणि मोठी घोषणाबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आपल्या सोबत काय बोला, काय म्हणणं आहे? बोला तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला। घ्या तुम्ही, काय म्हणणं आहे, काय तुमचं बोला। अरे इथं बाजूला घ्या, पटकन हे काढून घ्या, पुढे घ्या फक्त। काय म्हणणं आहे? ओबीसीला अन्याय करणारा सरकारचा धिक्कार असो। 7 तारीख आता आपण पाहिलं तर पोलिसांनी त्या सगळ्यांना ताब्यात घेतलेला आहे। काळे कपडे देखील त्यांनी या ठिकाणी फडकवलेले होते। शिवाय ओबीसीवरती अन्याय झाला असं त्यांचं म्हणणं आहे। आरक्षणाच्या बाबतीत त्यांची भूमिका होती। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील आता बोलताना असं म्हटलं की अशा प्रकारचा अवमान आहे, घोषणाबाजी करणं आणि अशा पद्धतीनं घोषणाबाजी करणं आणि हा स्टंट आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमामध्ये काही लोक या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे। अर्थात काहीसा गोंधळ यावेळी उडालेला आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला आपल्याला मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकू येतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असतानाच एक व्यक्ती उभी राहिली।